नाना पटोले माझ्यासोबत आहे. नाना खरं तर प्रतिनिधी म्हणून मी बीडमध्ये येतो. बीडचं राजकारण जवळून पाहिले, मात्र काँग्रेस पक्षाला जशी पाहिजे तशी ताकद मिळत नाही आहे, असं कुठल्या बीडमधल्या स्थानिक नेत्यांचं काँग्रेसच्या मध्ये. बघा कसं आहे की आपल्या मुलाशी मी सहमत आहे, पण आमच्या तिथल्या नेत्या खासदार रजनीताई पाटील तिथं लक्ष दिलं, पण तिथं जे राजकारण जे गुंडाईचं आहे बिहारला लागतं त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती बीडमध्ये आहे. काय काय होतं आहे हे आपलाच महाराष्ट्र व्यक्त देश पाहत आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातलं राजकारण कुठल्या दिशेला चाललं आहे हे पण याच्यावरची चर्चा होण्याची गरज आहे. खरं तर नाना, लोकसभेला विधानसभेला तुम्ही आघाडी करून लढलात, मात्र काल झालेल्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या मात्र आघाडी झालेली नाही आहे काँग्रेसला. म्हणजे परळी असेल किंवा आणखी बीड आंबेजोगाई अशा ठिकाणी स्वतंत्र आघाडीमध्ये घेतलं नाही. स्वबळावर लढण्याचा निर्णय काँग्रेसला त्या कारणास्तव घ्यावा लागला. आणि मूळ प्रश्न तो नाही. मूळ प्रश्न असा आहे की हे कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे. जे कार्यकर्ते एवढे वर्ष पक्षासाठी काम करतात त्यांनाही संधी मिळाली पाहिजे, आणि म्हणून स्थानिक कार्यकर्त्यांनी स्थानिक नेते जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणेच त्या निवडणुका घेण्याचा ठरलेला आहे. कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला त्याला आम्हाला मान्यता, आम्ही त्यांना दिली. आपल्या काँग्रेस नेत्यांचं म्हणणं असं आहे की लोकसभेला आम्ही आघाडी केली, सपोर्ट केला, विधानसभेला सपोर्ट केला, मात्र असा ग्राउंड लेवलला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर काँग्रेसला संधी द्यायला पाहिजे. तिथे तर स्थानिक पातळीवरच निर्णय घेण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर जो निर्णय झाले असेल ते सगळं हॅलो नाना, शेवटचा प्रश्न काय वाटतं या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न सकारात्मक चर्चा व्हायला? हैदराबाद गॅझेटरच्यावर एक चर्चा होण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मराठा वर्सेस OBC, त्याप्रमाणे बंजारा वर्सेस आदिवासी जी लढाई सरकारने निर्माण करून ठेवली, मतभिन्नता निर्माण करून ठेवली आहे, राज्य तोडायची भूमिका करून ठेवली आहे, त्याच्यावर एक चर्चा व्हायला पाहिजे. यावर्षी कधी नव्हे एवढा मोठा दुष्काळ आज महाराष्ट्रात पडलेला आहे, त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना नेमकी मदत काय, फक्त घोषणेचा पाऊस होत आहे, वास्तविकला जाऊन राहिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या झपाट्याने वाढत चाललेल्या आहेत. लाडक्या बहिणीची कुंकू पुसलं जातात, त्यामुळे ती एक चर्चा होण्याची गरज आहे. रुपया ज्या पद्धतीनं खाली पडते आहे मोदीच्या सरकारमध्ये, त्यामुळे महागाई वाढते. महागाईवर काय प्रतिबंध सरकार लावलं, स्मार्ट मीटरचा इश्यू आहे, आणि महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही. आपल्या लक्षात असं की फौजांमध्ये डॉक्टर मुंडे झालेला खून, त्याला सरकार आत्महत्या दाखवत आहे. खून आहे, त्यांच्या घरातले लोक त्या पद्धतीनं भाजपच्याच नेत्यांवर त्यांचा आरोप आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीला गंभीरतेनं आम्ही बघतो आहे, आणि महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेची चर्चा होण्याची गरज आहे. महाराष्ट्राची जी परंपरा राहिलेली आहे आज ती तडीच जाते आहे, आणि महाराष्ट्रामध्ये कोणी सुरक्षित नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणून या सगळ्या विषयावरची चर्चा होते. धन्यवाद. हे होते नाना आपल्यासोबत आहेत नाना पटोले. हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन सोबत सूर्य